राजेंद्र क्लॉथ, गेल्या 55 वर्षांची परंपरा, लग्न बसण्यासाठीचे भव्य दालन, शालू, पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या, नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग, नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर, शेरवानीच्या अनेक व्हरायटीज, नववार साड्यांचे अनेक प्रकार, देण्याघेण्यांच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग, ब्रँडेड जेंट्स, लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्ययावत शोरूम राजेंद्र फॅशन, शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर, मेन रोड, संगमनेर. नगरच्या केडगाव येथील अरणगाव रोड दूधसागर सोसायटीमध्ये रेणुकामाता क्रिकेट क्लबच्या वतीनं माजी महापौर संदीपदादा कोतकर यांच्या वाढदिवसानिमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या माजी महापौर संदीपदादा कोतकर चषक 2024 क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन सचिन आबा कोतकर यांच्या हस्ते झालं. या क्रिकेट स्पर्धेला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. अनेक संघांनी यामध्ये सहभाग घेतलाय. 21 जानेवारीपर्यंत क्रिकेटचे सामने या ठिकाणी रंगणार असून यातील प्रथम विजेत्या संघाला 1 लाख रुपये, तर उपविजेत्या संघाला 71,000, तृतीय विजेत्याला 41,000 रुपये आणि चतुर्थ विजेत्या संघाला 21,000 रुपये रोख रक्कम, चषक आणि स्मृतिचिन्ह बक्षीस दिलं जाणार आहे. त्याचबरोबर इतर उत्कृष्ट खेळाडूंना देखील आकर्षक रोख बक्षिसं ठेवली गेली आहेत. आरोग्यमय जीवनासाठी खेळाशिवाय पर्याय नाही. मैदानी खेळानं मन प्रसन्न होऊन तणाव कमी होतो. अपयशानं खचून न जाता जिद्द आणि संयमानं पुन्हा प्रयत्न करण्याची प्रेरणा ही खेळातून मिळते. खेळाडू वृत्ती आत्मसात करणारा युवक जीवनात यशस्वी होतो. खेळानं युवकांमध्ये खेळाडू वृत्ती निर्माण होत असल्याचं प्रतिपादन उद्योजक सचिन आबा कोतकर यांनी केलंय. ओंकार कोतकर, उमेश ठोंबरे व त्यांचे इतर बाकी सहकारी या सर्वांना माझ्या संदीप उद्योग समूहाच्या वतीने सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि उद्घाटन झालं असं मी सांगतो. आज या ठिकाणी रेणुकामाता क्रिकेट आयोजित माजी महापौर संदीप कोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हे टेनिस बॉल स्पर्धेचे नियोजन केलं आहे. त्या स्पर्धेत प्रथम क्रमांक हा 1 लाख रुपये, दुसरं बक्षीस हे 71,000 रुपये, तिसरं बक्षीस 41,000 रुपये आणि चौथं बक्षीस हे 21,000 रुपये आपण ठेवलं आहे. स्पर्धा आज म्हणजे 17 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत होणार आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ श्री सचिन आबा कोतकर उद्योजक यांच्या हस्ते झाला आहे. त्या प्रसंगी माजी सभापती मनोज कोतकर, माजी नगरसेवक संजय लोंढे, तसेच सामाजिक कार्यकर्ते जालेंद्र कोतकर, तसेच भूषण गोड, सोन्याबापू गेंबूळ, अमोल टुबे हे उपस्थित होते. तरी सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि या कार्यक्रमाचं आयोजन उमेश ठोंबरे, ओंकार कोतकर, शुभम लोंढे यांच्यासह भरत मतकर आणि बाकीचे मित्रपरिवार यांनी मदत केली आहे. यावेळी संजय लोंढे, नगरसेवक मनोज कोतकर, जालिंदर कोतकर, सुरेश शेळके, आशिष कांबळे, प्रसाद आंधळे, सुरेश लगड, गणेश सातपुते, भूषण गुंड, लक्ष्मण घोडके, महेश सरोदे, सत्यजित शिंदे, अमोल ठुबे, भरत ठुबे, अण्णा शिंदे, दत्ता कोतकर, सतीश जेजूरकर, सतीश चंदन, विशाल धोंडे, बंटी विरकर, भरत गारुडकर, उमेश सुंबे, निलेश सातपुते यांसह स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजन समितीचे उद्योजक सुमित लोंढे, ओंकार कोतकर, उमेश ठोंबरे, भरत मतकर, शुभम लोंढे यांनी परिश्रम घेतलेत. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22.